नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात एमआयएमचा एक नगरसेवक आता सह आरोपी असणार आहे। आरोपी निदा खानला एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांनी आसरा दिला होता, त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय। मतीन पटेल हा संभाजीनगरमधील एमआयएमचा नगरसेवक आहे आणि त्यांनी निदा खानला आपल्या घरात आश्रय दिला होता। अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे। काल निदा खानला पोलिसांनी अटक केली होती। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देत आहेत नाशिकचे आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे। अभिजित, आपण बघतोय की आता टीसीएस प्रकरणामध्ये एमआयएम नगरसेवकाचा देखील सहभाग समोर आलाय, काय अधिकची माहिती आहे? या सगळ्या प्रकरणातील जी फरार आरोपी होती निदा खान, तिला काल छत्रपती संभाजीनगर मधून नाशिक पोलीस आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं, अटक केलेली होती। निदा खान खरं तर गर्भवती असल्याचं कारण देत तिने या सगळ्या प्रकरणामध्ये अटकपूर्व जामिनासाठी देखील अर्ज केलेला होता। मात्र नाशिक रोड न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर एसआयटीने तिच्या तपासासाठी ठिकठिकाणी पथकं रवाना केलेली होती आणि संभाजीनगरमध्ये निदा खान लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती। आणि धक्कादायक बाब म्हणजे संभाजीनगर मधील एमआयएम नगरसेवक मतीन पटेल याच्या फ्लॅटमध्ये निदा खान तिच्या कुटुंबियांसह राहत होती, त्यामुळे मतीन पटेल यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपीला आश्रय दिल्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे। आणि या प्रकरणी आता मतीन पटेल यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलीस आता त्यांची देखील चौकशी करणार असल्याची माहिती समोर येते। धन्यवाद अभिजित दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। दरम्यान निदा खानच्या अटकेवरून मंत्री संजय शिरसाट यांनी एमआयएमवर गंभीर आरोप केलेत। कॉर्पोरेट जिहादचा मास्टरमाइंड संभाजीनगरमध्ये आहे, इम्तियाज जलील यांची चौकशी करा असं शिरसाट यांनी म्हटलंय। हा एमआयएमचा इम्तियाज जलील आणि त्यांच्याबरोबर असलेले इतर जे आहेत त्यांना सुद्धा या चौकशीतून त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि या चौकशीतून निश्चितच मोठं षडयंत्र महाराष्ट्राला पाहायला मिळेल। म्हणून ते हे सगळं करणारे त्याच्या मागचे मास्टर माइंड हे निश्चितच संभाजीनगरमध्ये आहे। खात्रीलायक सांगतो, खात्रीलायक यामध्ये पूर्णपणे एमआयएमचा हात होता, एमआयएमने केलेला सपोर्ट आहे आणि त्याच्यामुळेच हे सगळं प्रकरण घडलेलं आहे।